गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला स्ट्रेचर आणि हेडर बॉन्ड कंप्लीट झालेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्ड रिमेनिंग 2 जे बॉन्ड्स राहिलेले होते इंग्लिश आणि फ्लेमिश बॉन्ड ते आज आपण बघणार आहोत. इंग्लिश बॉन्ड बघा. इंग्लिश बॉन्ड फर्स्ट डायग्राम बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. फर्स्ट कोर्स जो आहे लास्टचा तो काय आहे, स्ट्रेचर कोर्स आहे. सेकंडमध्ये आहे तो आहे हेडर कोर्स. म्हणजे डायरेक्टली एक स्ट्रेचर कोर्स टाकला जातो, त्याच्यानंतर एक हेडर, असे अल्टरनेट स्ट्रेचर हेडर कोर्स टाकले जातात. त्याला काय म्हणायचं, इंग्लिश बॉन्ड म्हटलं जातं. इंग्लिश बॉन्डमध्ये बघा एक्सप्लेनेशनमध्ये, इंग्लिश बॉन्ड इज द मोस्ट वाईडली यूज्ड बॉन्ड इन ब्रिकवर्क. मोस्ट वाईडली यूज होणारा बॉन्ड आहे. इट इज ऑल्सो कन्सिडर द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड इन ब्रिकवर्क. कसा कन्सिडर केलेला आहे, स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. नेक्स्ट आहे द बॉन्ड कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट कोर्स ऑफ हेडर अँड स्ट्रेचर. बघा हेडरचा स्ट्रेचरचा एक कोर्स आहे, त्याच्यानंतर हेडरचा एक कोर्स आहे. इथं बघा डायरेक्टली कोर्स, एक स्ट्रेचरचा कोर्स आहे, सेकंड आहे हेडरचा कोर्स, असे अल्टरनेट स्ट्रेचर हेडर कोर्स टाकले जातात. त्याला इंग्लिश बॉन्ड म्हटलं जातं. वाईडली यूज केला जातो आणि स्ट्रॉंग बॉन्ड आहे. नेक्स्ट आहे टू स्टॅगर द व्हर्टिकल जॉईंट ऑफ इच कोर्स ए क्वीन क्लोजर इज पुट ॲट द स्टार्ट आफ्टर क्वीन हेडर. ज्यावेळेस तुमचा हेडर कंप्लीट होतो त्यावेळेस व्हर्टिकल जॉईंट स्टॅगर होण्यासाठी, म्हणजे एकाखाली एक जर जॉईंट आले तुमचे बॉन्डिंगचे तर काय होणार, क्रॅक जाणार. तो बॉन्ड एकाखाली एक येऊ नये त्यासाठी काय टाकला जातो, तिथं क्वीन क्लोजर टाकला जातो. क्लोजर आपण पाहिलेले आहेत लास्ट लेक्चरमध्ये, क्लोजरचे टाईप्स ऑफ क्लोजर, त्याच्यामधला क्वीन क्लोजर जो आहे तो काय केला जातो, टाकला जातो. नेक्स्ट आहे ऑल हेडर कोर्स अँड स्ट्रेचर कोर्स विल हॅव व्हर्टिकल जॉईंट ॲट द सेम लाईन बट स्टॅगर्ड इन अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर कोर्स. इथं बघा व्हर्टिकल जॉईंट्स जे आहे ते एकाखाली एक आलेले नाहीत, अल्टरनेट आलेले आहेत. का तर इथं तुम्ही क्वीन क्लोजर जो टाकलेला आहे त्याच्यामुळं काय होणार, त्याचे जे व्हर्टिकल जॉईंट्स आहे ते काय होतात, अल्टरनेट येतात. एकाखाली एक आल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो, तर क्रॅक पटकन जातो. तो क्रॅक अवॉइड करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय क्वीन क्लोजर टाकून काय केलं जातं, त्याला अवॉइड केलं जातं. नेक्स्ट आहे वॉल्स ऑफ व्हरायटी ऑफ थिकनेस, 1 brick थिक, 1 and 1/2 brick थिक, 2 brick, 2 and 1/2 brick थिक कॅन बी कन्स्ट्रक्टेड इन दिस टाईप. म्हणजे वॉलची व्हरायटी थिकनेस दिलेली आहे. तुम्ही एका ब्रिकची पण वॉल बांधू शकता, एका ब्रिकचा थिकनेस जेवढा असेल तेवढी. सिंगल मल ब्रिक म्हणायचं. त्याच्यानंतर दीड ब्रिकचा यूज करून तुम्ही वॉल कन्स्ट्रक्शन करू शकता. 2 ब्रिक घेऊ शकता किंवा 2.5 ब्रिकचा थिकनेस घेऊन तुम्ही वॉल कन्स्ट्रक्शन करू शकता इंग्लिश बॉन्डमध्ये. नेक्स्ट आहे वॉल्स ऑफ फुल इन थिकनेस ऑफ ब्रिक शो सेम अपीअरन्स ऑन बोथ फेस, इनर अँड आउटर. वॉल्स ऑफ थिकनेस ब्रिक, ज्यावेळेस तुम्ही 1 brick थिकनेस यूज केला आहे किंवा 1 and 1/2 brick थिकनेस केला आहे त्यावेळेस काय होणार, वॉल्स ऑफ फुल इन थिकनेस, ज्यावेळेस तुमचा फुल थिकनेस असेल ब्रिकचा, सपोज तुम्ही एका ब्रिकचं कन्स्ट्रक्शन केलं तर ते पुढून आणि आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडून म्हणजे बोथ अपीअरन्स जे आहेत ते काय दिसणार, सेम दिसणार. किंवा तुम्ही 2 ब्रिकचा यूज केला तर काय होणार, समोरून पण कन्स्ट्रक्शन ते सेमच दिसणार आणि बॅक साईडने जरी पाहिलं तरी ते तसंच दिसणार. म्हणजे समोरचा अपीअरन्स आणि बॅक साईडचा अपीअरन्स सेम दिसतो. कधी, ज्यावेळेस तुम्ही वॉल्स ऑफ फुल इन थिकनेस ऑफ ब्रिक, म्हणजे 1 किंवा 2 ब्रिक ज्यावेळेस तुम्ही यूज करता, फुल थिकनेस म्हणजे अर्धी ब्रिक तिथं यूज केली जात नाही किंवा 1.5 ब्रिकचं कन्स्ट्रक्शन वॉल कन्स्ट्रक्ट केले जात नाही, 1 किंवा 2 ब्रिक असू शकतात, त्यावेळेस ते कन्स्ट्रक्शन सेम दिसतं, अपीअरन्स इन बोथ साईड, इनर अँड आउटर. नेक्स्ट आहे वॉल्स हॅविंग 1/2 brick थिकनेस, 1 and 1/2 brick, 2 and 1/2, 3 and 1/2 will show header on one face and stretcher on other face. ज्यावेळेस तुम्ही अर्ध्या, 1.5, 2.5 किंवा 3.5 ब्रिकचा यूज करून कन्स्ट्रक्शन करतात त्यावेळेस एका साईडने तुम्हाला हेडर कोर्स दिसणार आणि दुसऱ्या साईडने स्ट्रेचर दिसणार. तसं तुम्ही ज्यावेळेस 1 किंवा 2 ब्रिकचं कन्स्ट्रक्शन करू शकता 2 ब्रिकचा यूज करून, तर त्यावेळेस काय दिसतंय, पुढून आणि बॅक साईडून
म्हणजे आउटर आणि इनर फेसवरून सेम दिसतं आहे. बट हाफ ब्रिक किंवा 1.5, 2.5, 3.5 ज्यावेळेस यूज करता त्यावेळेस एक साईड हेडर दिसते आणि अदर साईड आहे ती स्ट्रेचर दिसते. number of joints in header course are double the number of joints in stretcher course. हेडर कोर्समधले जे जॉईंट्स असतात, नंबर ऑफ जॉईंट्स इन हेडर कोर्समधले जे जॉईंट्स असतात, हे बघा सगळ्यात वरचा जो दिसतोय तो हेडर कोर्स आहे. त्याच्यातले जॉईंट काय आहेत, स्ट्रेचरपेक्षा डबल असतात. कारण स्ट्रेचरचं जी लेंथ आहे त्याच्यामध्ये हेडरच्या 2 ब्रिक बसतात, म्हणून त्याचे जॉईंट्स जे असतात ते काय असतात, डबल इन स्ट्रेचरपेक्षा डबल असतात. नेक्स्ट इंग्लिश बॉन्ड झाला. त्याच्यानंतर बघणार आहोत फ्लेमिश बॉन्ड. फ्लेमिश बॉन्डमध्ये बघा डायग्राममध्ये बघा एक ब्रिक स्ट्रेचरने ठेवली आणि एक हेडरने, म्हणजे एकाच कोर्समध्ये स्ट्रेचर हेडर ज्यावेळेस अल्टरनेट ठेवले जातात त्याला काय म्हणायचं, फ्लेमिश बॉन्ड. इंग्लिश बॉन्डमध्ये कसं आहे, पूर्ण एक कोर्स जो आहे तो स्ट्रेचरचा आहे, त्याच्यानंतर दुसरा कोर्स आहे तो हेडरचा आहे. तसं फ्लेमिश बॉन्डमध्ये काय आहे, एक स्ट्रेचर साईडने ब्रिक ठेवायची, दुसरी जी ब्रिक आहे ती हेडर साईडने ठेवायची, त्याला म्हणायचं फ्लेमिश बॉन्ड. एक्सप्लेनेशन बघा त्याचं. फ्लेमिशमध्ये इन दिस टाईप इच कोर्स इज कॉम्प्राइज ऑफ अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर आहे. नेक्स्ट एव्हरी अल्टरनेट कोर्स स्टार्ट विथ हेडर ॲट द कॉर्नर. एव्हरी अल्टरनेट कोर्स स्टार्ट विथ हेडर ॲट द कॉर्नरला काय आहे, हेडरने स्टार्ट झालेला आहे ना, इथं हेडर दिसतो आहे लास्टच्या कोर्समध्ये हेडर, त्याच्यानंतर मिडलला हेडर कॉर्नरला काय आलेलं आहे, इकडं हेडर, अल्टरनेट हेडर आलेत ना. नेक्स्ट आहे क्वीन क्लोजर आर प्लेस्ड नेक्स्ट टू द क्वीन हेडर इन अल्टरनेट कोर्स टू डेव्हलप द फेस लॅम्प. इथं जर तुम्ही तुमची वॉल क्लोज करायची आहे तर तिथं तुम्ही काय करायचं, क्वीन क्लोजर यूज करायचा. आपण एक लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत क्लोजर्स, टाईप्स ऑफ क्लोजर, त्याच्यामध्ये क्वीन क्लोजर कसा आहे बघा. क्वीन क्लोजर आर प्लेस नेक्स्ट टू द क्वीन हेडर. ज्यावेळेस तुमचा क्वीन हेडर होतो त्यावेळेस तुम्ही तिथं क्वीन क्लोजर टाकू शकता आणि वॉल इथं तुमची क्लोज करायची तुम्हाला तिथं, त्यावेळेस तिथे तुम्ही क्वीन क्लोजर टाकू शकता. अल्टरनेट कोर्स टू डेव्हलप द फेस लॅम्प. नेक्स्ट आहे एव्हरी हेडर इज सपोर्ट ऑन कॉर्नर ऑफ स्ट्रेचर. कॉर्नरला काय आहेत, हेडर्स आहेत. सपोर्ट ऑन सेंटर ऑफ स्ट्रेचरच्या सेंटरला काय करतात, सपोर्ट करतात. हे बघा लास्टला दिसतंय का, इथं सेंटरला बरोबर काय आलेलं आहे, हेडर आहे. स्ट्रेचरला सपोर्ट करताय ना, बरोबर सेंटरला आलेला आहे. लास्टला बघा दिसतं इथं मिडलला हेडर आलेला आहे, पण स्ट्रेचरच्या बरोबर सेंटरला सपोर्ट करतोय तो. नेक्स्ट आहे द बॉन्ड्स इज बेटर इन अपिअरन्स ओव्हर अदर बॉन्ड्स बट नॉट स्ट्रॉंगर. अपिअरन्ससाठी कसा आहे, गुड अपिअरन्स देतो, बट काय अदर बॉन्ड्स बट नॉट स्ट्रॉंगर आहे का, नाही. इंग्लिश बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंगर. इंग्लिश बॉन्डपेक्षा हा वीकर बॉन्ड आहे, बट काय करतो, अपिअरन्स गुड लुक देतो. नेक्स्ट आहे ग्रेटर स्किल इज रिक्वायर्ड इन इट्स कन्स्ट्रक्शन. स्किल लेबर लागतो, कारण एक हेडर एक स्ट्रेचर टाकायचं असेल अल्टरनेट कोर्स तर तिथं स्किल लेबर लागतो. मोर ब्रिक बॅट्स आर कन्झ्युम्ड इन द कन्स्ट्रक्शन, ऑल्सो मोर मोर्टार इज रिक्वायर्ड. मोर्टार लागतात, बॅट्स म्हणजे तुकडे बेटाचे लागतात का, तर तुम्ही अल्टरनेट कोर्स देणार आहे, कुठे कमी पडलं तर तिथं तुम्हाला ते टाकावं लागणार आहे. नेक्स्ट आहे फ्लेमिश बॉन्ड आर 2 टाईप्स. 2 टाईप्स आहेत फ्लेमिश बॉन्डचे, सिंगल फ्लेमिश आणि डबल फ्लेमिश. इन सिंगल फ्लेमिश द फेस ऑफ एलिव्हेशन इज फ्लेमिश व्हाईल हर्टिंग अँड बॅकिंग आर ऑफ इंग्लिश बॉन्ड. इंग्लिश बॉन्डसारखा दिसतोय. इन सिंगल फ्लेमिश द फेस ऑफ एलिव्हेशन इज फ्लेमिशमध्ये काय आहे, अल्टरनेट कोर्स आहे, स्ट्रेचर आणि हेडर. व्हाईल हर्टिंग आणि बॅकिंग, फेसिंग बॅकिंगमधला जो बॅकिंग आहे किंवा हर्टिंग म्हणजे मिडल पोर्शन आणि बॅकिंग म्हणजे बॅक साईडचा जो पोर्शन आहे तो कसा दिसतो, इंग्लिश बॉन्डसारखा. नेक्स्ट आहे इन डबल फ्लेमिश द फेसिंग अँड बॅकिंग ऑफ कोर्स आर सिमिलर.
डबल फ्लेमिश कसे आहे, फेसिंग आणि बॅकिंग काय दिसतो, सेम दिसतो. डबल फ्लेमिश म्हणजे दोन तुम्ही ब्रिकचा यूज करून जर कन्स्ट्रक्शन केलं तर फ्रंटने पण सेम दिसणार आणि बॅक साईडने पण सेम दिसणार. हे दोन टाईप्स आहेत फ्लेमिश बॉन्डचे. इथं इंग्लिश आणि फ्लेमिश बॉन्ड आपल्याला ओव्हर झालेला आहे आणि बॉन्ड्स इन ब्रिक मशनरी हा कॉन्सेप्ट इथं संपलेला आहे. आपण इथं थांबूयात.